गोंदिया तालुक्यातील खामारी बाजार चौक येथे इंद्रकुमार उईके यांच्या घराला आज सकाळी 8:30च्या दरम्यान गॅस सिलेंडर लीक झाल्यामुळे भीषण आग लागली। आगीत संपूर्ण साहित्य जळून खाक झाले। अचानक लागलेल्या आगीमुळे इंद्रकुमार उईके त्यांच्या पत्नी मृदुताई उईके यांच्या चेहऱ्यावर आणि हातावर दुखापत झाली असून या गरीब कुटुंबावर आर्थिक संकट सुद्धा निर्माण झाले। त्यांच्या घरातील जवळपास 2 ते 2.5 लाख रुपयांचं संपूर्ण साहित्य जळून खाक झालं असून त्यांनी शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी केली आहे। अग्निशमन विभागाचे कर्मचारी वेळेवर आल्यामुळे मोठा अनर्थ टळला। दीक्षा धर्मेंद्र उके आहे। कशी लागली आज? किती वाजता लागली आज? आता 8:30ला आग लागलेली होती आणि त्यावेळी माझ्या आईला काही सुचत नव्हतं। जेव्हा रेग्युलेटर बंद करायला गेली त्यावेळी काही सुचलं नाही, खूप आग लागली। त्यानंतर मग आम्ही सर्व पाणी वगैरे जे ओले बोरे वगैरे करून घेतले आणि मग ते त्याच्यावर टाकायला लागले, तरी पण आग काही विझली नव्हती। पूर्ण नुकसान झालं। हो, 2 ते 2.5 तास लागल्यात आग विझवण्याकरिता आणि भरपूर नुकसान झालंय। आणि आम्हाला शासनाकडून मागणी आहे की माझे मोठे आई भाऊची जी आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आहे, तर त्यांना मदत करावी। हां बोला, काय नाव आहे आपलं? इंद्रकुमार उके। काय करत होते सकाळी आणि किती वाजताची घटना आहे? सकाळची 8 वाजताची। 8 वाजताची? हा। काय करत होते आपण? काय करत होता? बस स्वयंपाक करत होता तर बस धागत लागली। धागत लागली? हा। काही वेळ वगैरे नाही दिला का? नाही नाही का? नुकसान किती झाला? 3 लाखाचं। 3 लाखापर्यंत झाला? हा। ठीक आहे, काय माग आहे शासनासोबत? मदत पाहिजे आम्हाला। मदत पाहिजे? हा। काय काय चढला? पुरा घर जरला, पुरा सामान जरला, हाताला लागला माझ्या। खावा पिवाचे बर्तन गिरतन सगळ्या जरला। कागदपत्र कपडे लत्ते सब। प्रतिनिधी राधाकिशन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।